गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर दिवसाच्या सकाळमध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याचं जीवन सुंदर कधी होईल बरं? मनुष्याचं जीवन आहे ना सुंदर का व्हायला हवं, ते कशामुळं सुंदर होत नाही? बघा, आपण हे मानवी जीवन जगतो ना, या कलियुगाचा नियम आहे। जोपर्यंत आपण कोणतंही काम करत नाही ना, तोपर्यंत आपल्या हाताला पैसा मिळत नाही। जोपर्यंत आपण भक्ती करत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही। पण हे असं करूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये आहे ना दुःख काय येतं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्याची वाचा व्यवस्थित असेल ना तर जीवनामध्ये सर्व गोष्टी मनासारख्या घडतात। म्हणजे ही वैखरी आहे ना, त्या वैखरीमध्ये मनुष्यानं काय बोलावं, काय राहावं, काय वाचावं हे जर कळालं ना तर मनुष्य खूप आनंदी होऊन जातो। पण मनुष्य हे करतो का बरं? बघा, समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे। बघा, मनुष्य आहे ना या धरणी मातेवर बोझच आहे ना। या धरणी मातेवर सर्व शरीर आपलं ठेवून आपण जगतो। पण कधी तुम्ही धरणी मातेचं दर्शन घेतलं का आहे बरं? शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या धरणी मातेवर आपलं पूर्ण शरीर आहे ना, त्या धरणी मातेवर जेव्हा आपण झोपतो त्यावेळी धरणी मातेला नमस्कार करून, भगवंताला नमस्कार करून झोपावं। जेव्हा उठतो तेव्हा धरणी मातेला नमस्कार करावं, भगवंताला नमस्कार करून नमस्कार करून उठावं। पण आपण असं करतो का बरं? कधीच करत नाही। असं का करत नाही बरं? कारण आपण साधू संतांच्या संगतीमध्ये नाही, आपलं वाचन नाही। आता वाचनाचा विषय आला म्हणून म्हणतो की बघा, आता शाळा शिकून मोठमोठे विद्यार्थी वकील झाले, डॉक्टर झाले, मंत्री झाले, भरपूर मोठ्या पदव्या ग्रहण केल्या। पण खरी महत्त्वाची गोष्ट आहे ना, त्यांचे आईवडील आहेत ना, त्यांच्या जवळ आहेत का बरं? अजिबात नाही। त्यांच्या आईवडील वृद्धाश्रमामध्ये आहेत। मग तुम्ही कितीही मोठ्या पदव्या घेतल्या, कितीही मोठे अधिकारी झाले आणि भगवंतालाच जर दुसऱ्याजवळ आपण दिला ना तर त्या लक्ष्मीचा काही फायदा आहे का बरं? ज्या लक्ष्मीनं आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत नसेल, समाधान निर्माण होत नसेल, मग त्या सुखाचा काय फायदा बरं? कधीतरी ही गोष्ट तुम्हाला कळाली ना की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। आपण आयुष्यामध्ये जगतो ना, आपल्याला एक गोष्ट सर्वांना माहीत हवी आहे, माहीत असायला हवी की आपण जगतो ना एक दिवस भगवंत आपल्याला दिसायला हवा। पण आपण आपली आशा कधी करत नाही, आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो। या कलियुगामध्ये काही घरं तर मी अशी सुद्धा पाहिलेली आहेत की जिथे मुलगी झाली ना की तिथे त्या घरामध्ये दुःख होतं। बघा, त्या घरामध्ये उत्साह नसतो, सुख निर्माण होत नाही। याचं का होतं बरं? बघा, शास्त्रामध्ये या मुलीबद्दल काय लिहिलेलं आहे ना, आज तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, शास्त्रामध्ये आहे ना, बघा, कोणत्या कुळामध्ये जर मुलीचा जन्म झाला ना तर शास्त्रामध्ये तो लक्ष्मीचा जन्म मानला जातो। बघा, काही पुरुषांचं नशीब तेव्हा चमकतं ना जेव्हा त्यांच्या घरी मुलगी जन्माला येते। म्हणून जेव्हा तुम्ही सकाळी उठता ना तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहऱ्याकडे नक्की पहा। आणि कारण मुलगी हे वडिलांना कीर्ती आणि आरोग्याची शुभेच्छा देते। म्हणजे मुलगी म्हणजे लक्ष्मीच आहे ना। बघा, जर एखादा बाप असेल, एखादा भाऊ असेल, जर आपल्या मुलीच्या दर्शन घेऊन तुम्ही जर जात असाल ना, बघा, हा लक्ष्मीचा अवतार आहे। म्हणून मुलीला कमी समजू नका। जेव्हा आहे ना सकाळी लवकर तुमच्या मुलीचा चेहरा पाहिल्यानं माणसाची मोठी कामे यशस्वी होतात। जेव्हा तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर जाताना तुमच्या मुलीच्या डोक्यावर हात लावून बघा, तुमचं नक्कीच काम झाल्याशिवाय राहणार नाही।
हे कोण सांगतं बरं? हे शास्त्र सांगतं. म्हणून तुम्ही पैशाला जास्त महत्त्व देऊ नका. आज आपण या कलियुगामध्ये पाहतो, तुम्ही मुलगा मुलगा म्हणता ना, पण ही मुलं अशी निघालेली आहेत ना की कोणाला मुलं बघा, आपली मुलं आहेत ना बघा, तुम्ही 90% मुलं बघा कोणत्याही आईवडिलाला सांभाळत नाही, कोणत्याही आईवडिलाच्या जीवनामध्ये सुख देत नाही. मग ही मुलं कशाला बरं? नुसता वारस म्हणून? अहो, वारस आहे ना तो भगवंत बघेल. तुमचे कर्मच जर चांगले नसतील ना, त्या वारसाचा काही फायदा आहे का बरं? काहीच नाही. नुसता पैसा पैसा करून जगणं व्यवस्थित नसतं. त्या अंबानीकडे किती पैसा आहे बरं? बघा, टाटा बिर्ला यांच्याकडे किती पैसा आहे बरं? पण ते पैसा इथंच ठेवावा लागला ना. हे सुख विकत घेता असताना तर श्रीमंत माणसंच सुखी झाली असती, समाधानी झाली असती. पण असं आहे का बरं? काहीच नाही. माणसाला आहे ना किती पैसे असल्यावर तो श्रीमंत समजावा. तुकाराम महाराजांनी सुंदर असं सांगितलेलं आहे बघा. यावर खूप छान उत्तर दिलेलं आहे बघा. तुम्ही लक्षात घ्या. जो धर्माचं पालन करता यावं, मुळाबाळांचं रक्षण करता यावं, आईवडिलांची सेवा करता यावी आणि समाजामध्ये मानानं जगता यावं, एवढे पैसे ज्याच्याकडे आहेत ना त्या माणसाला तुम्ही श्रीमंत समजावं. याचा सारांश काय आहे बरं? श्रीमंती म्हणजे बँकेतील आकडा नव्हे, तर माणुसकी आणि जबाबदारी आहे ना. पण हे आपल्याला समजतं का बरं? कधीच समजत नाही. शेवटी कोणीच कोणाचं नसतं. आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात ना, त्या घटनेला बघा भगवंत आहे ना कोणत्या स्थळी कोणत्या ठिकाणी आपल्याला कुठे घेऊन जाईल ते आपल्याला का घेऊन जातो बरं? आपले कर्म जसे असतात ना त्या कर्मासारखा आपण फिरत असतो. ते भोग आपल्याला भोगावे लागतात. बघा, भगवंताला सुद्धा ते भोग चुकले का बरं? तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल ना तर बघा, श्रीरामासारखा पती असून ही सीता हरणाच्या वेळेस कोणी होतं का बरं? बघा, ज्याच पृथ्वीचा या पूर्ण ब्रह्मांडाचा मालक, त्या मालकाची पत्नी, तिच्यावर बघा ते हरण झालं ना. म्हणूनच श्रीरामासारखा पती असून सुद्धा सीता हरणाच्या वेळी तिथे कोणी नव्हतं. बघा, दुसरं उदाहरण बघा. द्रौपदीचे 5 रक्षक होते, पण ते 5 रक्षक असून सुद्धा त्या हरणाच्या वेळी तिथे कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं. तिसरं उदाहरण सांगतो. राजा दशरथाला 4 पुत्र असून सुद्धा त्याच्या अंतसमयाला जवळ कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं. आता चौथं उदाहरण घ्या. लंकाधीश रावण सर्वांना माहीत असेल. तो लंकाधीश रावण होता ना, त्याच्याजवळ सर्व काही होतं. नव्हे तर लंका सोडायची होती, पण तो मरतावेळी जवळ कोणी होता का बरं? कोणीच नव्हता. बघा, दुसरं उदाहरण सांगतो की भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते ना, बाण लागला तेव्हा जवळ कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं. आता महाभारतातलं अजून एक उदाहरण घ्या. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजणच होते ना, पण चक्रव्यूहातून बाहेर काढणारे कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या जगामध्ये आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा, त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. नाहीतर तुमचं वाईट कर्म असतील ना तरी फळं तशीच भोगावे लागतील. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या जीवनामध्ये आहे ना, तुमच्या शेवटपर्यंत राहणारं असं काहीच नाही. जे राहील ना ते फक्त कर्म असतील. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की झोपताना देवाचं नाव घेतलं ना तर काय होतं तुम्हाला माहीत आहे का? हे तुम्ही हलक्यात घेऊ नका. कारण झोप आहे ना ही मनुष्याचा अर्धा मृत्यू आहे. म्हणजे अर्धा तो झोपेमध्ये मृत्यू झालेला असतो. जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया आहे ना ती खूप मंदावली जाते. मन थांबतं, विचार थांबतात आणि आत्मा आहे ना तो देहापासून थोडा वेगळा होतो. याचा अवस्थेला आहे ना बघा जी मृत्यूसारखीच असते. झोपेत माणूस काही पाहत नाही, ऐकत नाही, विचार करत नाही. फक्त तो अस्तित्वात आहे एवढं भान गमावतो.
म्हणजे हीच ती अवस्था जिथे आत्मा शरीराशी असलेलं तात्पुरतं नातं आहे ना, ते तोडून विश्रांती घेतो. आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्ध मृत्यू आहे ना, कारण ती मृत्यूसारखी शांत आहे, निर्विकार आहे, चैतन्यहीन अवस्था आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक रात्री आपण मरत असतो आणि प्रत्येक सकाळी आपला पुन्हा जन्म होत असतो. म्हणजे सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहामध्ये प्रवेश करतो, पुन्हा कर्मामध्ये गुंतून जातो. म्हणून प्रत्येक झोप आहे ना एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म आहे ना. म्हणजेच एक गोष्ट आपल्या लक्षात येते का, जेव्हा आपण झोपतो ना, तो देह आहे ना, तो आत्मा आहे, तो भगवंताचा आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा तो आत्मा भगवंताजवळ जात असतो, भगवंताजवळ हितगुज करतो आणि परत आपल्याजवळ येतो. जेव्हा आपण जास्त अवगुण करतो ना, तेव्हा तो आत्मा भगवंताला सांगतो, ह्या मनुष्य आहे ना खूप अवगुणी आहे, मला लवकर तुझ्याजवळ घेऊन जा. पण मनुष्य आहे ना, बघा अवगुणी मनुष्य आहे ना, पैसा पाण्यासाठी एवढे अवगुण करतो की स्वतःचा मृत्यू देखील तो विसरून जातो आणि एक दिवस तो लयासच जातो ना. म्हणजेच झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकांमध्ये प्रवास करतो. म्हणूनच कधी कधी आहे ना, आपण स्वप्नामध्ये मृत नातेवाईकांना भेटतो, काही अद्भुत दृश्य पाहतो. कारण ती स्वप्न केवळ कल्पना नसतात, तर ती आत्म्याच्या प्रवासातील झलकच आहे ना. म्हणून झोपण्यापूर्वी क्षण आहे ना, हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो. कारण तो क्षण तुमच्या अवचेतन मनामध्ये प्रवेश करतो ना. बघा, तुमच्या लक्षात आहे का, आपण दिवसामध्ये अनेक विचार करत असतो. काही चांगले असतात, काही नकारात्मक असतात. पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार आहे ना, थेट आपल्या आत्म्यावर ठसतो. म्हणून जर त्या क्षणी आपण देवाचं नाव घेतलं तर आपलं अवचेतन आहे ना, त्या अवचेतन मन देवाचं स्मरण करत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते. म्हणून देवाचं नाव आहे ना, हे केवळ शब्द नाही, तर तो एक स्पंदनच आहे ना. ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतं. बघा, राम, कृष्ण, शिव, देवी, दत्तगुरु, विठ्ठल, कुठलंही तुम्ही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करतं. म्हणजे पौराणिक कथांमध्ये सांगितलेलं जातं ना, जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करतो ना, त्याचं चित्त निर्मळ होतं, त्याचं पाप नष्ट होतं आणि मृत्यू आलाच ना तरी त्याला थेट मोक्षप्राप्ती होते. ही गोष्ट आहे ना अगदी खरी आहे. कारण झोप आणि मृत्यू आहे ना, यांच्यातील फरक फक्त इतकाच होतो की झोपेता आत्मा परत येतो, मृत्यूनंतर नाही. आणि आत्मा हा ऊर्जा आणि चैतन्य आहे. शरीराचं त्यांचं एक साधन आहे ना, पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगामध्ये प्रवेश करतो. आणि हा प्रवास आहे ना, अनेकदा आपण स्वप्न म्हणून अनुभवतो. आपल्याला प्रत्येकाला स्वप्न पडतातच ना. या जगामध्ये असा कोणी मनुष्य आहे का ज्याला स्वप्न पडत नाही? त्या स्वप्नांशी काही आपला संबंधसुद्धा नसतो, तरीसुद्धा का स्वप्न पडतात बरं? काही स्वप्न खूप खरेसुद्धा वाटतात, काही भविष्याची झलकसुद्धा देतात. कारण त्यावेळी आहे ना, आत्मा काळ आणि अवकाश यांच्या मर्यादा पलीकडे जातो ना. म्हणजे कर्मयोगानुसार असं म्हटलं जातं, झोपेता आत्मा दिवसभरातील कर्माची नोंद ठेवतो आणि ज्यानं चांगले कर्म केले त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो. आणि ज्यानं अन्याय, क्रोध, द्वेष, अहंकार वाढवला ना, म्हणजे अवगुण केले, त्याचा आत्मा झोपेत सुद्धा अशांत राहतो. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की काही लोक झोपून सुद्धा थकलेले वाटतात, कारण त्यांचं मन झोपलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही ना. देवाचं नाव घेऊन झोपणं म्हणजे आत्म्याला आधार देणं. जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये विश्रांती घेतो.
जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो ना, देवाचं नाव घेतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता आहे, चिंता असेल, द्वेष असेल, अपराधभाव असेल, यांचं पूर्णपणे शुद्धीकरण होतं. हीच प्रक्रिया म्हणजे आहे ना, ती कर्मशुद्धी आहे. देवाचं नाव घेणं म्हणजे देवाला आठवण नाही, तर स्वतःच्या आत्म्यातील देवत्वाला जाग करणं. आता हे निरूपण आहे ना, खूप मार्मिक आहे, सर्वांना समजेलच असं नाही. बघा, हिंदू धर्मामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की देवस्मरण पापनाशन्न भवती. म्हणजे काय बरं? म्हणजे देवाचं स्मरण आहे ना, हे पापांचा नाश करणं आहे. झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप आहे ना, नामस्मरण आहे, शांतीची भावना आणि तुमच्या पुढच्या दिवसाची ऊर्जा ठरवताना जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपलात तर सकाळी उठल्यावर आहे ना, तुम्ही अधिक शांत होता, सकारात्मकता आणि समाधानी असता. हीच ती देवाची कृपा आहे ना, जी हळूहळू जीवनामध्ये उतरत जाते. म्हणजे देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही, ते म्हणजे आत्याची दिशा आहे. जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं ना. मन शांत झालं ना की विचार स्थिर होतात. विचार स्थिर झाले की कर्मामध्ये सातत्य येतं आणि हाच सातत्य म्हणजे प्रगतीचा पाया आहे. आता देवाचं नाव म्हणजे परमशक्तीशी जोडलेली अदृश्य तारेची दोरी. ती दोरी जितकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित असेल आणि स्थिर असेल. अशा व्यक्तीचा आत्मा आहे ना, नेहमी संतुष्ट राहतो, कारण त्याला माहिती असतं की मी एकटा नाही, देव माझ्यासोबत आहे. अशा माणसाचं भाग्य आहे ना, तो स्वतः त्याचं नाव ओळखू लागलं. म्हणजे त्या मनुष्याच्या आयुष्यात आहे ना, अडथळे येतात पण तो डगमगत नाही. तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो, कारण त्यानं प्रत्येक रात्र देवाच्या नावात विसवलेली असते ना. म्हणूनच देवाचं नाव घ्या, कारण तेच नाव आहे ना, ते तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, अशांततेतून समाधानाकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेऊन जातं ना. म्हणजे एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा, जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे. आणि रात्र आली ना की आपण झोपतो म्हणजे थोडे मरतो, आणि सकाळ झाली की उठतो म्हणजे पुन्हा जन्म होतो. म्हणून प्रत्येक झोपण्याआधी देवाचं नाव घेणं म्हणजेच आपल्या मृत्यूला पवित्र करणं. कधी माहीत नाही ती झोप शेवटची ठरेल की नाही, पण जर देवाचं नाव ओठावर असेल ना तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग बनतो. म्हणून आजपासून दररोज झोपण्याआधी एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा, जय श्रीराम, ओम नमः शिवाय, विठ्ठल विठ्ठल, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. त्या क्षणात भगवंत तुमच्या डोळ्यासमोर येईल. म्हणजे त्या एका क्षणानं आहे ना, तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाशामध्ये विलीन करता. हीच खरी निद्रा आहे ना, हीच खरी शांती आहे आणि हीच खरी जागृती आहे. म्हणून आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या, कारण झोप आहे ना म्हणजे अर्धमृत्यू आहे. देवाचं स्मरण म्हणजे अमरतत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे ना. म्हणून ही गोष्ट आहे ना, मनुष्याने रोज आठवावी. कोणाचं जीवन आहे ना कसं असेल सांगता येत नाही, पण रोज तुम्ही झोपण्यापूर्वी, उठण्यापूर्वी, म्हणजे जेव्हा तुम्ही उठता ना तेव्हा भगवंताचं नामस्मरण केलं ना तर तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल. हे तुम्हाला मी का सांगतोय बरं? कारण हे आम्हाला अनुभव आलेला आहे. म्हणून चांगली गोष्ट आहे ना ती समोरच्याला शेअर केली ना तर त्यामध्ये आपल्यालासुद्धा पुण्य मिळतं आणि समोरच्यालासुद्धा माहिती मिळते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर नक्की उठा. तुम्हाला भरपूर वेळा सांगूनसुद्धा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. म्हणून आज आहे ना, आजपासून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना खूप आनंद निर्माण होईल. आणि हा आनंद साधासुद्धा नसेल, तुमच्या जीवनामध्ये एक काल्पनिक शक्ती निर्माण होईल. आणि ही शक्ती एवढी पॉवरफुल असेल ना,
तुम्ही सर्व ठरवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या सर्व तुमच्या सत्यामध्ये उतरून जातील. ही दत्तगुरूंची कृपा आहे. आणि जिथे दत्तगुरूंची कृपा असते ना, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.